मुदखेड येथे पूज्य मातोश्री स्मृतिश्री सीताबाई कदम यांच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार। मुदखेड नगर परिषद निवडणूक 2025 निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष 14 सदस्य व काँग्रेस पक्षाचे 4 तर एमआयएम पक्षाचे 2 उमेदवारांचा दणदणीत विजय झाला असून या अनुषंगाने शहरातील बौद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र येथे दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी पूज्य मातोश्री स्मृतिश्री सीताबाई तुळशीराम कदम यांच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सन्मान सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या प्रथमतः तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड येथील शीलरत्न थेरो, मुदखेड येथील भंते गगन बोदे, विकास कदम यांची उपस्थिती होते। मुदखेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ विश्रांतीताई माधव पाटील कदम, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रवीण गायकवाड, नगराध्यक्ष प्रतिनिधी माधव पाटील कदम, नवनिर्वाचित नगरसेवक सुनील शेट्टे, संजय औलवार, श्यामचंद्रे, रामसिंग चव्हाण, उपेंद्र देवते, इम्रान शेठ मच्छीवाले, अविनाश चौदंते, अब्दुल सत्तार, सौ रेखा नितीन चौदंते, नगरसेवक प्रतिनिधी प्रकाश बलपेवाड, पप्पू सोनटक्के, मुजीब पठाण, संदीप मोडवान, प्रभाकर पांचाळ, माधू चमकुरे, बबलू सेठ किराणावाले, सलाम सर, शेख नयूम, संजय बोकेफोड, माजी सैनिक सुनील चौदंते, पवार साहेब यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक, युवक, बालक बालिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। आणि माझ्या सर्व वडीलधाऱ्या मंडळीचे, माता भगिनींना सर्व जय भीम। तुम्ही आज मला इथे बोलून जो माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी अगदी मनापासून सर्वांचे आभार मानते। तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील, ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा मी अगदी मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करीन। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय भीम। आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी माणसाला माणसामध्ये आणलं आणि माणसासारखं जगायला शिकवलं असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वंदन करतो। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख ज्यांनी आम्हाला बोलवलं असे आमचे आदरणीय दादा विकासजी कदम आणि ज्या परमपूज्य आमच्या आजी, आम्ही त्यांना लहानपणापासून आम्ही लहान होतो तेव्हापासून आजीला ओळखतो, सीताबाईंना। त्यांच्या स्मरणात जो कार्यक्रम ठेवलेला आहे, जे प्रतिष्ठान आहे, त्या प्रतिष्ठानच्या वतीने जो हा कार्यक्रम ठेवला आहे, त्यामुळे दादाचं मी मनापासून अभिनंदन करल की आपल्या मुदखेडमधून एक असा हिरा आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व आज मुंबईमध्ये आपण बघता मंत्रालयामध्ये जॉबला आहे आणि त्या व्यक्तीचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे। त्यांच्याकडून आपण काही नवीन नवीन कल्पना घेतल्या पाहिजे, गावामध्ये त्यांच्याकडून काही हित करून घेतलं पाहिजे। आता याच्यापूर्वी बोललेल्या भंतीजींनी बोलले, दादांनी सुरुवातीला प्रस्ताविकमध्ये सांगितलं माझ्याकडून काय करून घ्यायचं करून घ्या, माझ्याकडून काय फायदा होते शहराचा करून घ्या। एक त्यांचं म्हणणं आहे की बा मी ज्या गावात जन्म झाला त्या गावाचं मी काय ते देणं आहे, करणं आहे। पूर्ण महाराष्ट्रात ते काम करू शकतात, पुरा महाराष्ट्रात त्यांचे संबंध आहेत, चांगल्या चांगल्या मोठ्या मंत्र्यांशी असतील, सचिव असतील, तरी त्यांचा जीव मुदखेडमध्ये अडकलेला आहे। हे त्यांच्या मुदखेडवर असलेलं प्रेम आहे। त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपण सुद्धा शिकल्या पाहिजे। आता सांगितलं भंतीजीनं की बा नगरसेवकाचे काय काम आहेत, आपल्याला काय करायचंय आणि कसं वागायचंय। दादा 100% येणाऱ्या काळात ही 5 वर्ष आम्ही एक सुंदर शहर, चांगला कारभार, व्यवस्थित गाव चालवण्याचे प्रयत्न 100% आमचे व्यक्ती करतील, सर्व नगरसेवक करतील, प्रामाणिकपणे करतील। कारण नगरसेवक असेल, नगराध्यक्षपद हे असेल, हे काही नुसतं मानपानासाठी हार शाल घेऊन मिळवण्यासाठी पद नाही, तर जनतेच्या कल्याणासाठी, लोकांच्या भल्यासाठी, आरोग्यासाठी, स्वच्छतेसाठी, गावाची लाईट बत्ती असेल, कोणतेही काम असतील अडचणी याच्यासाठी धावून जाण्यासाठी हे पद आहे। आणि जेव्हा काय या माणसाच्या अंगामध्ये पद शिरते, सत्ता शिरते, आपण बघतो काळांतराने त्याला नंतर घरी बसावं लागते। ते कोणी आमच्या याच्यामधले तशा व्यक्तिमत्व नाही, कोणी त्या गोष्टीला बळी पडणार नाही। कारण सर्वांना जाण आहे की आपल्याला या गावचं काय तर देणं आहे, काय तर करणं आहे। विकासाचे कामं भरपूर आहेत दादा। इथल्या हे जे आपलं प्रशिक्षण केंद्र आहे
याचा एक आरक्षणाचा विषय आहे. येणाऱ्या काळात नवीन डीपी प्लॅन आम्ही नगरपालिका तयार करत आहोत. नवीन डीपी प्लॅन मध्ये 100% इथलं आरक्षण काढू. साहेबाकडे विषय झालता, आरक्षण इथलं काढून नवीन प्रशिक्षणाचं आरक्षण टाकू. त्यानंतर आपल्याला जे काही गव्हर्नमेंटचा निधी असेल, शासनाचा निधी असेल, ते वापरण्यासाठी आपल्याला मार्ग मोकळा होऊन जातो. निधी वापरायचे, आज निधी वापरतो म्हणलं तर आपल्याला अडचणी येतात काही. त्या अडचणी आपण येणाऱ्या काळात लवकरात लवकर दूर करू, जेणेकरून इथे एक चांगलं सभागृह असतील किंवा दुसऱ्या काही बिल्डिंग असतील, भंतेजीला राहण्यासाठी चांगल्या मोठ्या बिल्डिंग असतील, विश्रामगृह असेल, त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते चांगलं करू. आणि आज बघता आपण इथे एक माहोल चांगला झालाय, एक काहीतरी एक सकारात्मक माहोल बघता आपण इथे आल्यानंतर. एक करमते माणसाला, बसलं तर मनाला एक आनंद वाटते इथे आल्यानंतर. असं काहीतरी याच ठिकाणी चांगलं सुंदर झालंय. याच्यापेक्षा शहरामध्ये काय सुंदर होईल त्याची आपण भविष्यामध्ये नियोजन करू, काम करू. जे काय असेल दादा आल्यानंतर मुख्याला एक कॉल करता आम्हाला. आता म्हणजे कसं आहे, तुमच्याकडे बऱ्याच नवीन नवीन कल्पना असतात, तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघत असता. तुम्हाला जे काही महाराष्ट्रात नवीन चांगलं आहे, आपल्या शहरात काही करता येईल तर आम्हाला सांगत राहा. 100% आपण इथे राबू, प्रयत्न करू, तुमच्याकडून करू. आदरणीय आशीर्वाद चव्हाण साहेबांच्या मार्फत करू. आपले आमदार आहेत यांच्या सुद्धा आम्ही मागे लागू. काय निधी आणता येईल शहरात, काय काय नवीन करता येईल त्याच्यात सुद्धा. कारण जो माणूस महाराष्ट्रात फिरतो, घर सोडून बाहेर असतो, त्यांनाच काहीतरी नवीन नवीन कल्पना सुचत असतात, बघायला भेटते. त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये काही जे काही नवीन कल्पना असतील ते मुतखेडमध्ये कसं आपल्याला राबविता येईल त्याची 100% आम्ही प्रयत्न करू. राहिला आज खरंच आमच्या सीताजीची आठवण येते. कारण आम्ही आता लय जणाला माहित नसेल इथं की एक ह्या घराण्याचं आणि आमच्या घराण्याचं म्हणजे 2-3 पिढीचे संबंध आहेत. आमचे आजोबा होते तेव्हापासून आम्ही सीताबाईला बोलतात. दादाची परिस्थिती काय होती मला माहित होती, कोण्या परिस्थितीतून झगडून ते घर मोठं झाले आम्हाला चांगलं माहित आहे. एक काळ असा होता की जे काळात सुद्धा माणसाला अन्न भेटायचं नाही, अशा परिस्थितीतून सीताजीनं घर घडवलं. घर घडून चांगल्या मार्गाला घर लावलं. आणि त्याच्यापेक्षा म्हणजे आमच्या घरात सुद्धा काही निर्णय घेताना सीताजी सुद्धा आमच्या निर्णयात राहायची, घरात आमच्या सुद्धा मार्गदर्शन करायसाठी आमच्या पाठीमागे भक्कम राहायची. एक गोष्ट सांगायचे, माझे आजोबा सांगायचे, शेतामध्ये काम करत असताना आमच्या वडिलाला सरप चालू होता. सरप चालू सीताजीनं बैलगाडी स्वतः बांधून आमच्या वडिलाला बैलगाडीवर टाकून दवाखान्यात आणलं होतं आणि आमच्या वडिलाला जीव वाचवला होता. वितरक संबंध आहेत. हे संबंध आपल्याला समोर असेच न्यायचे. त्या काळातली ती पिढी होती, त्या पिढीने त्या परिस्थितीप्रमाणे स्वतःचे संबंध जपले. आता आपली पिढी आहे दादा, आपल्या पिढीप्रमाणे आपण कसे संबंध जपू आणि कसं काय चांगलं काम करता येईल ते सुद्धा आपण या समोरच्या काळामध्ये नेऊ. या ठिकाणी सर्वच पक्षाचे आमचे प्रथमच नगरसेवक सर्व आलेत, सर्व आमचे मान्यवर मंडळी सुद्धा इथं आलेले आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज आज सर्वपक्षीय नगरसेवकांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला. त्या प्रतिष्ठानचे संचालक आमचे मोठे बंधू, मंत्रालयातील अवर सचिव विकासजी कदम, आजच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या मुदखेड नगरीच्या प्रथम नागरिक विश्रांतीताई कदम, माजी नगराध्यक्ष सुनीलजी शेट्टे, नगरसेवक शहराचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रामसिंगजी चव्हाण, श्यामजी चंद्रे, मुजीब पठाण, नगरसेविका सौ चौदंते, श्रुत कुरेशी, भारतीय जनता पार्टीचे शहराचे माजी अध्यक्ष संजयजी सोनटक्के, महामंत्री प्रभाकरजी पांचाळ, संदीपजी मोडवान, इम्रान मच्छीवाले, नगरसेवक आमचे मित्र श्री देवदे, चमकुरे, बोकेफोड आणि आत्ताच ज्यांनी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली। अविनाश चौधंते आणि या ठिकाणी या सत्कार समारंभाला उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, माधव पाटील हा सत्काराचा कार्यक्रम ठेवत असताना काही लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून आहेत आणि त्या अपेक्षांचा ओझ या हाराच्या माध्यमातून आपल्या गळ्यामध्ये या ठिकाणी विकास कदम दादांनी टाकण्याचं काम केलेलं आहे। या अपेक्षांचं ओझ ऐकण्याच्या अगोदरच तुम्ही 5 मिनिटाचा अवधी काढून निघून जाणं हे मला काही उचित वाटलं नाही। आपण शहराचे प्रथम नागरिक झालात तेव्हा एक भारतीय जनता पार्टीचा ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून शेवटीला बोलत असताना आपण थोडासा प्रोटोकॉल पाळावा ही आपल्याला विनंती करतो। ठीक आहे, आपण शहराचे प्रथम नागरिक आहात, आपल्या मागे कामाचा व्याप आहे, परंतु नगरसेवक म्हणून किंवा नगराध्यक्ष म्हणून प्रत्येकानं आपला प्रोटोकॉल पाळला पाहिजे। ही माझी एक पक्षाचा ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून या 20च्या 20 नगरसेवकाकडून आणि अध्यक्षाकडून मला आपल्याला सूचना करायची आहे। मित्रो, गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक गावामध्ये छोट्या गावामध्ये पुतळे झालेत, म्हणजे महापुरुषांची स्मारक उभे राहिलेत, परंतु तालुक्याचं ठिकाण असून या ठिकाणी एकाही महापुरुषाचं स्मारक नाही, हे मुदखेडकरांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी या बाबतीमध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे। हे आश्वासन देत असताना त्यांनी माझ्याकडे या शिष्टमंडळाचं परिपत्रक म्हणजे अर्ज देऊन सांगितलेलं आहे की गायकवाड तुम्ही याचा पाठपुरावा करा। हे पाठपुरावा करत असताना या सर्वच्या सर्व 20 लोकांचं सहकार्य आणि 21व्या नगराध्यक्षाचं सहकार्य या ठिकाणी आवश्यक आहे। या अगोदरच्या काळामध्ये ही स्मारक का झाले नाहीत, तर प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं कुरघोडी करण्याच्या राजकारणापायी हे स्मारक थांबवून ठेवलेले आहेत। तेव्हा आपण सर्वजण तरुण आहात आणि या राज्यामध्ये या देशामध्ये जेवढ्या काही क्रांत्या झाल्या हे सगळ्या क्रांत्या तरुणांनी केलेल्या आहेत। मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांनी 17व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं। बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांनी सामाजिक क्रांतीची वल्गना केली। मग संत ज्ञानेश्वर असतील, त्यांनी तरुणाईच्या वयामध्ये ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जीवनाचा यथार्थ अर्थ त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगितला। हे सगळं काही तरुण वयामध्ये घडलं। तेव्हा हे तारुण्य किती महत्वाचं असते आणि या तारुण्याच्या वयामध्ये तुमच्यावर जी जबाबदारी आलेली आहे ही जबाबदारी किती महत्वाची आहे, या जबाबदारीचं ओझं आपण चांगल्या प्रकारे पेलावं अशा प्रकारची आपल्या सर्व 20+1 म्हणजे 21 लोकांकडून या जनतेची अपेक्षा आहे। आताच भंतेजीनं सांगितलं की बाबांनो, नगरसेवक म्हणजे नळाचं काम करणारा माणूस, नगरसेवक म्हणजे गटाराचं काम करणारा माणूस, नगरसेवक म्हणजे रस्त्याचं काम करणारा माणूस, नगरसेवक म्हणजे
विजेचं काम करणारा माणूस, नगरसेवक म्हणजे स्वच्छतेचं काम करणारा माणूस. हे तुम्हाला केव्हा कळणार आहे? जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जाल, कुणाला आदाब कराल, कुणाला नमस्कार कराल, कुणाला जय भीम कराल, त्याच वेळेस लोक तुम्हाला येऊन सांगतील. लोकांकडे वेळ नाही तुम्हाला येऊन भेटण्यासाठी, लोकांकडे वेळ नाही तुम्हाला येऊन भेटण्यासाठी. लोकांनी तुम्हाला निवडले लोकांना भेटण्यासाठी. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी हे पथ्य पाळा. दररोज नाही जमलं तर किमान 8 दिवसातून तरी एकदा जनतेच्या दारामध्ये जा आणि तुमचे काय काम आहेत विचारा. जनता तुम्हाला आयुष्यभर विचारल्याशिवाय राहणार नाही मित्र. तेव्हा जास्तीचं न बोलता एवढंच बोलून मी या ठिकाणी शेवटी अशी विनंती करणार आहे की या ठिकाणी आरक्षण आहे, या जागेवर आरक्षण आहे. माधव पाटील, या जागेवरचं आरक्षण उठवण्यासाठी आपल्याला नगरपालिकेकडून नगर विकास मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे आणि ते प्रस्ताव मंजूर झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला निधी खर्च करता येणार आहे. तेव्हा हे काम नगरपालिकेच्या पहिल्या बैठकीमध्ये आपण मांडावं आणि सर्वांनी मते ठराव तयार करून हा प्रस्ताव नगर विकास मंत्रालयाकडे द्यावा. त्यानंतरचं काम श्रीजय ताई चव्हाणांचं असेल, त्यानंतरचं काम अशोक चव्हाण साहेबांचं असेल आणि पाठपुरावा करायचं काम पक्ष म्हणून माझा असेल. मी मुख्यमंत्र्याला कशा पद्धतीनं गळ घालायची ते घालेल आणि या नगरपालिकेच्या जागेवरचं आरक्षण उठवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया असा संकल्प करून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या महामानवाला त्रिवंदन करतो, नागमस्तक करतो. भाऊ रामसिंग भाऊनं म्हणले, महादेव भाऊनं म्हणले, लाईटचा, नाल्याचा, गावाचा सगळ्याचा विकास करतो म्हणून मान्य आहे भाऊ. आमच्या भीमनगरला, अशोकानगरला, लिंबनगरला नाली नको भाऊ, रोड नको, त्या आम्हाला घरकुल नको. फक्त आमच्या जे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा जे आहे तेवढा आम्हाला करून द्या भाऊ. का की आता आमच्या जे म्हातारा कुतारा जे बाया आता साक्षात म्हणाले, आता लढायला की आम्हाला बघा भेटते नाही भेटते. साहेबाच्या मी आता स्वतः अशोकराव साहेबांचे हात जोडून त्याच्या पाया पडून मी त्याच्याही पडेल, माझं तेवढं बाबासाहेबाचं काम करावं. हे दोन गोष्ट बोलतो आणि थांबतो. याच्यापूर्वी आम्ही कधी याच्यात रस घेत नव्हतो, आम्हाला राजकारणात काही रस नाही सुद्धा. पण एवढ्या तरुणाईची लोक सगळे निवडून आली आणि योगायोगाने मी इथे आलेलो आहे. आणि तो योग ठरला. मग भंतेजींशी बोललो की भंतेजी आपल्याला एक विहारात असा छोटासा कार्यक्रम घेतो, म्हणजे माझ्या मनाला समाधान होईल की बाबा मी यांचा काहीतरी सत्कार केला. सत्कार समारंभ ठेवणं याच्या मागे हा एक हेतू असतो की आपल्या एकमेकांच्या ओळखी झाल्या पाहिजे. मी कुठेतरी आहे, तुम्ही काहीतरी करताय, योगायोगानं आपण भेटलोय. तर माझा परिचय तर कोलतेने दिलाय. तर त्यानंतरही मी माझ्याकडून काही गोष्टी तुम्हाला नगरसेवकांना, नगराध्यक्षांना, जे माझ्यापेक्षा वरिष्ठ असेल त्यांना काय सांगण्याची गरज नाही, परंतु जे आत्ता नवीन आलेले आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी सांगाव्यात अशी माझी ह्या सत्कार समारोहाच्या माध्यमातून इच्छा झाली. तर म्हटलं चला सगळ्यांशी हितगुज होईल, चर्चा होईल, त्यांचे काही प्रश्न असतील तर आपण कशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी, तुम्ही जेव्हा उमेदवारीला उभे राहिलात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमची जबाबदारी काय आहे. परंतु ती जबाबदारी आत्तापासून या वयात जर तुम्ही ती पूर्ण केली प्रॉपर, म्हणजे आरोग्य आहे, स्वच्छता आहे शहराची, तुमचे 2-4च कामं आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून 2-4च कामं आहेत. ती कामं तुम्ही नेटाने केलीत तर पुढे तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे. तुम्ही एकदम तरुण आहात, तुम्ही नगरसेवक या पदावरून तुम्हाला पुढे नगराध्यक्ष पदावर जायचं, पुढे जिल्हा परिषदेवर जायचं, वेगवेगळ्या ठिकाणी जायचंय. तर तुम्ही करिअर जर राजकारण म्हणून निवडलं असेल तर खरोखर तुम्ही निवडून आलेले असाल किंवा निवडून न आलेले सुद्धा, यांनी तुमची समाजसेवा करणं, तुमचं काम चालू ठेवणं हे तुम्हाला फार नेटानं करावं लागेल, कारण लोकांची ती अपेक्षा असते. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टीचा फायदा तुम्हाला घेता येईल माझ्याकडून, की मी सध्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आहे.
मी नितीनला आणि मला वाटतं अविनाशला सांगितलं, हे शेतावर आले होते, तर त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या वार्डामधली वेगवेगळ्या पद्धतीची डाटा तयार करा. वेगवेगळा डाटा म्हणजे कसं, किती तरुण मुलं आहेत आणि त्यांचं पूर्ण शिक्षण झालं पण त्यांना व्यवसाय नाही, नोकरी नाही. एक. दुसरं, किती तरुण मुलं आहेत त्यांचं शिक्षणही नाही, नोकरी नाही, व्यवसाय नाही. त्याचा डाटा तयार करा. त्याच्या वेगवेगळ्या आपल्याकडे योजना आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून मी तो कुठलाही नगरसेवक असो, कुठलाही वार्ड असो, तुम्ही हक्कानं माझ्याकडे यायचं की तुम्ही हा डाटा मागितला होता. हा एक डाटा झाला तरुणांचा. दुसरा डाटा तयार करायचा म्हाताऱ्या माणसांचा. त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हाताऱ्या माणसाचा डाटा तयार करायचा की ज्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं नाही पण ते करू शकत नाहीत, त्यांच्याकडे तेवढी शक्ती नाही, असा डाटा तयार करा. मी दरवर्षी मायची आणि बाबाची पुण्यतिथी फार मोठ्या प्रमाणावर करतो. तर वर्षातून 2 प्रसंग येतातच तिथे. तर त्यावेळेला मी त्यांचं ऑपरेशन, त्यांच्या डोळ्याचे चष्मे, हे सगळं माझ्याकडून फ्री राहील. तर तुम्ही डाटा तयार करा. तुम्ही 5-5 लोक प्रत्येक वार्डातून 5-5 दिले तरी तिथं मला 100 लोक होऊ शकतात. ते माझ्याकडे लागलं. तिसरा गट आहे की जे कोणी व्यसनाधीन झाले असतील तर त्यांच्या घरच्यांची परवानगी घेऊन आपण त्यांना व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत पोहोचू शकतो. त्यांच्या ताब्यात एकदा दिलं की मग ते सगळं दुरुस्त करून पाठवतात. आता त्याची पण सरकारची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतून सुद्धा तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन मिळेल आणि तेही करता येईल. सगळ्यात अजून महत्वाचं जे विशेषतः आमच्या 2-3 गल्लीमध्ये मिळून येईल म्हणजे कामगार लोक भरपूर आहेत. इतरही वाढत असतील. कामगारांना एवढ्या योजना आहेत, एवढ्या सोयीसुविधा आहेत की ज्या बहुतेकांना माहीत नाहीत. मी गेल्या वर्षी मला वाटतं आपल्या इथून थोड्याशा सुरू केल्या होत्या. तर कामगारांचं वेगवेगळे कामं असतात. म्हणजे सुतार आहे, इलेक्ट्रिशियन आहे, तो मजूर आहे, गवंडी आहे. तर ह्या लोकांचं तुम्ही फक्त नाव नोंदणी करा. मी नितीनला आणि याला पण बोललो होतो की 100 माणसं किंवा 50 माणसं जर मला मिळाले की बाबा या कॅटेगरीचे आहेत तर मी इथे स्वतः कॅम्प लावेल, त्यांच्या नोंदण्या इथे करून घेईल आणि मग तुम्ही दरवर्षी त्यांचं रिन्युअल करा. त्यांना खूप बेनिफिट्स आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. त्यांचा मुलगा ग्रॅज्युएट झाला त्याला 50,000 रुपये मिळतात. वेगवेगळ्या गोष्टी त्यात आहेत. तर भाषण न लांबवता कुणालाही काही वाटलं की बाबा आम्हाला ह्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा किंवा याला मदत करायची आहे तर तुम्ही हक्कानं मला कधीही फोन करा, कधीही विचारा. आणि तुम्ही सगळेजण निवडून आलात, नगराचा विकास करण्यासाठी आलात, त्या दृष्टीनं पावलं टाका आणि तुमच्या पूर्ण पुढच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज पूज्य मातोश्री स्मृती शेषराबाई सीताबाई तुळशीराम कदम प्रतिष्ठानच्या वतीनं आदरणीय कदम साहेबांनी सर्व निर्वाचित 21 जणांचे अध्यक्ष 20+1 भंतेजी आदरणीय परिणाना गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हे सत्कार सोहळा सामाजिक सखोलता राखून काँग्रेस, भाजप, MIM सगळेच पक्षाचे विविध पदाधिकारी, नगरसेवक येता येता भंतेजींनी म्हणले साहेबाकडे आपण 1 तास बसलो होतो त्यावेळेस साहेबांनी पत्र आदरणीय गायकवाड साहेबाकडे दिले होते. भंतेजी, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, आमदार एक बहीण आहे आमची, आता नगराध्यक्ष एक बहीण आहे आणि आम्ही सगळे भाऊ. म्हणजे या काउन्सिलमध्ये अडचण निर्माण करणारे असे कोणतेच नगरसेवक नाही जे सामाजिक कामासाठी जितकं होईल तितकं, मग इथला सभागृहाचा विषय असो, या जागेचा विषय असो, आदरणीय साहेबांनी आपल्याला आश्वासित केलेच आहे. आणि मी भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष असल्या या नात्याने मी या विषयामध्ये आदरणीय विश्रांतीताई, आम्ही आमची पूर्ण काउन्सिल, मग सगळेच पक्षाचे आम्ही 20 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष, लवकरात लवकर इथं चांगलं भव्य दिव्य सभामंडप कसं करता येईल आणि तो पहिल्या झटक्यात कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. याच्या पलीकडे जायचं सांगायचं म्हणजे की शहरामध्ये कदम काका काही बरेच कामं आहेत, साफसफाई आहे, नालीचा विषय आहे, आम्हाला 4-5 कामावर लक्ष द्यायचे आहेत आणि या बारला आमची सगळीच टीम 2 मिनिट रुकवा. नगर विकास विभागाकडून कोणताही फंड पाहिजे असेल आणि तो येत नसेल तर त्या बाबतीत सुद्धा तुम्ही मला हक्कानं सांगा. मी तुम्हाला बरोबर सिस्टीम नंतर फंड मिळवून देईन.
आम्हाला जे कामं करायचे आहेत, नाली साफसफाई, रोड, पाणी आणि लाईट, या गोष्टीवर 100% आम्ही विशेष लक्ष देऊ. गेले मागले 5 वर्ष काही चुकामुळे आमची खराबी, म्हणजे आमची म्हणण्यापेक्षा शहराची खराबी झालेली होती. शहरात विकास होऊ शकला नाही. नगराध्यक्ष एक निवडून आला, नगरसेवक एक निवडून आले. 2-3 वर्ष असेच गेले. भेटलेल्या वर्षामध्ये आचारसंहिता वगैरे लागलं. या बारला 100% सत्ता असल्यामुळं सगळेच कामं मार्गी लागतील अवघ्या काही 2-4 महिन्यामध्ये, कारण का प्रोसेस करत करत तो करावं लागते. 100% विश्रांती ताई आणि आमची पूर्ण टीम आम्ही या गोष्टी सगळे मार्गी लावूत. आपण बोलवलात, मान सन्मान दिलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय भीम, जय भीम. विश्रांतीताई कदम, माधव पाटील कदम, नवनिर्वाचित सर्व नगरसेवक, जमलेले माता भगिनी बांधव, आज आम्हाला सीताबाई तुळशीराम कदम प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य असा सत्कार आमचा सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचा ठेवला. त्याबद्दल मी कदम साहेबाचे खरंच आभार मानतो. त्यांनी आमचा इथं बोलून भव्य दिव्य असा सत्कार केला आणि त्यांनी आम्हाला काही टिप्स दिले कदम साहेबांना. त्याबद्दल आम्ही त्या टिप्सची पूर्ण काळजी घेऊ आणि कदम साहेब तुम्हाला आमच्या प्रभागातून डाटा देण्याचा 100% प्रयत्न करू. खूप काही आम्हाला असं मोलाचं तुम्ही मौल्यवान आम्हाला काही टिप्स दिल्या, त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि सर्व इथे जमलेल्या माता भगिनींचं, बांधवांचं, कारण आम्हाला इथं बोलून आमचा सन्मान केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून 2 शब्द. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व बहुजनांचे संत, ज्यांनी बहुजनांच्यासाठी अहोरात्र आपलं जीवन वेचलं, सर्व जन सुखी व्हावे असे त्यांचा आपण बनतेजी जागतिक लेवलवर काम करतात. थायलंड असेल, श्रीलंका असेल, कमोडिया, थायलंड, कमोडिया घेऊन गेले आणि अशा या ठिकाणी जे माझे गुरु होते पद्मरत्न 20 वर्षे या ठिकाणी राहिलेले आहेत. ते गेल्याच्या नंतर माझ्या ताब्यात हे विहार दिलं की एक विहार माझं एक बुद्ध विहार नांदेडमध्ये आहे. बनतेजीनं मला त्या नांदेड तालुक्यामध्ये एक क्रांतिकारी एक मुदखेड नगरी आहे, त्या ठिकाणी तुम्ही जात आहात, त्या ठिकाणी जरा सांभाळून काम करा. तर मी सांभाळूनच काम करत आहे. म्हणून आपण आज हे बुद्ध विहार मला ठेवायचं नाही. बुद्ध एक महान व्यक्ती आहे. हजारो एकर त्यांच्या घरी जमीन असताना, 3 महाल असताना, आई पत्नी मुलगा सोडून साऱ्या जगामध्ये शांतता नांदावी, घराघरामध्ये शांतता राहावी म्हणून त्यांनी घर सोडलं मित्र. आणि त्या बुद्धाचे पाईक आम्ही असल्यामुळं आपल्याला सांगायला काही हरकत नाही. आपण सर्वजण या बुद्ध विहाराच्या कामात, तुमच्या लक्षात आलं मला की महाराजा होते आपले या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण पासून आम्ही बसलो होतो, माझे गुरु आणि मी 1.5 घंटा बसलो आम्ही. आम्हालाच वाटू लागलं की बायांचा टाइम किती घ्यावा. 2 वेळा सुटलो आम्ही. 2 वेळा साहेब अशोकराव म्हणले की नाही बसा, आणि बसा. या विकासासाठी, नगरीच्या विकासासाठी बुद्धाचं तर हे विहार होणारच आहे, करणारच आहात. पण आपली नगरी ही नगरी एक सुंदर नगरी असावी. मला असं वाटतंय, माझ्या गुरुला असं वाटतंय. जे काही क्रांतिकारी या ठिकाणी तरुण मंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि ही नगरी, हे आमदार आहेत, हे नगर अध्यक्ष, हे मंत्री आहेत. आपण असं चलून धरायला काही हरकत नाही. जे बी नगरसेवक आहेत ते तुम्ही आमदार आहेत, नगर अध्यक्ष हे मंत्री आहेत. जसं मंत्रिमंडळ महाराष्ट्रामध्ये मुंबईला आहे तसं आपल्या नगरीमध्ये हे मंत्रिमंडळ आहे. या मंत्रिमंडळाकडून बऱ्याच काही अपेक्षा लोकांच्या आहेत, जनतेच्या आहेत. छोटे छोटे कामं असतात, गोड बोलणे, सकाळी आपल्या वार्डामध्ये जाऊन एक चक्कर मारणे, काही एक डायरी ठेवायची, काय कुठली नोंद करायची, जे काम असेल, जे काही गुन्हा चांगला असेल, ज्यांनी वोट नाही दिलं त्याचंही काम असेल तर त्याचं ताबडतोब करा आधी. कारण ही नगरी आपल्याला सुंदर करायची असेल तर ते काम करणं गरजेचं आहे. आणि सर्वच या भागातील सर्व या नगरीचे नगरसेवक, त्यांना मी आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. लग्न आहे, मला माहीत नाही लागेल, त्यांचे धन्यवाद द्यावा लागेल. ज्या आमच्या या ठिकाणी कार्यक्रम होतात ते लगेच प्रसिद्धी करतात.
त्यांना मी धन्यवाद देतो. सर्वच नगरसेवकाकडून एवढीच अपेक्षा आहे की सुंदर करा या शहराला. जे काही नाव आपल्याला बदलायचंय सुंदर करा. ही संधी आहे, तुम्हाला संधी दिली जनतेनं आणि जनतेचं संधी तुम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे जनतेनं की तुम्ही त्यांची अपेक्षा पूर्ण करा. एवढंच बोलतो या ठिकाणी. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, दुःखातून मुक्त हो, सुंदर जीवन जगो. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. सर्वजन सुखी हो, मंगल हो.